मराठा समाजाला आरक्षण मिळावंसाठी यासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। येत्या 29 ऑगस्टला या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे। दादा 1 वर्ष पूर्ण होते आंदोलनाला। या सरकारने अजूनही तुमच्या ज्या मागण्या आहेत सगळ्या सोयऱ्याची असन, हैदराबाद गॅजेट असन, सातारा असन, बॉम्बे गॅजेट असन किंवा गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला विषय असन, कुठल्याही अजूनही मागण्या मान्य झाल्या नाहीत। शेवटी आता 29 तारखेला 1 वर्ष या आंदोलनाला पूर्ण होते। पूर्ण राज्यातला मराठा आरक्षणासाठी एकवटला, एकजुटही झाला आणि त्याच आंदोलनाला जे देशात सगळ्यात मोठं आंदोलन हे मराठ्यांचं असणारे अंतरवालीचं, की त्याला 1 वर्ष आता 29 ऑगस्टला पूर्ण होत आहे। परंतु सरकारचा निर्दयपणा उघडा पडला। सरकारचा जो असणारा मराठ्यांविषयी, गोरगरिबांविषयी असणारा द्वेष, फक्त भाषा करायची। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे, गरिबी हटाव, हे अमके तमके फक्त हे घोषणा करायच्या। शेतकरी मोठा झाला पाहिजे, नुसते खोट्या घोषणा करायच्या। परंतु गोरगरिबांच्या मानगुटीवर बसणारे हे लोक आता उघडे पडायला लागले। त्यामुळं मराठा मात्र मागं हटणार नाही। काहीही झालं तरी मीही मागं हटणार नाही। जे व्हायचं असेल ते होईल, पण मी काय आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत नाही। काय झालं बरं का दादा, की एक मन आहे खेड्यापाड्यात, श्रीमंत होत चालला, गरीब होत चालला। आणि मला नेमकं तेच उलटं करायचं की गरीब मोठा कसा होईल हेच आता बघायचं, श्रीमंत का मोठा होऊ द्यायचा हेच आता वाक्य धरून पुढं चालायचं, की गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला। तर आता ही दिशा बदलून टाकायची, 100% दिशा बदलायची। गरीब मोठा झाला पाहिजे यासाठी लढायचं म्हणजे लढायचं। आपण राज्यभर दौरे केलेत, आता पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे आपला। लाडकी बहीण योजना आलेली आहे, महिलांच्या काही अशा प्रतिक्रिया येत आहेत की आम्हाला लाडका भाऊ महत्त्वाचा आहे, जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा आणि जरांगे पाटील म्हणतो तो उमेदवार आम्ही निवडून देऊ। त्याचं कारण असे आहेत की ती योजना चांगली असेल बी नसेल मला नाही माहीत, आणि ते तर पैसे कोणाचे येतं, जनतेचेच येतं। ते काय त्यांच्या घरावर इकून थोडी दिले त्यांनी, जनतेचाच पैसा आहे तो महाराष्ट्रातला। परंतु महिलांच्या भावना यासाठी आपल्या मुलाच्या बाजूने आहेत, की जे शब्द आता वापरला आपण, गरीब होत चालला आणि श्रीमंत होत चालला। आता लोकांनी कुठंतरी ओळखलं आहे की यांनी उगा निवडणुका जवळ आले की नादी लावायचं, हे देतो ते देतो असलेल्या घोषणा करायच्या आणि गोरगरिबांचं रक्त पित राहायचं। मग गरिबांनी जर विचार केला तर श्रीमंत होत चालला आणि गरीब होत चालला। ह्याचा जर बदल करायचा असला तर गरिबांनी आपल्या स्वतःच्या जातीसाठी, लेकरासाठी, आपल्या शेतकरी वर्गासाठी, सगळ्या जाती धर्मासाठी, गोरगरीब ओबीसीसाठी, धनगर बांधवांसाठी, मुस्लिम दलित बांधवांसाठी आपण लढलं पाहिजे, तरच गरिबी जाईल ना। गरिबी कशी जाईल? आपण जर म्हणतो श्रीमंत होत चालला, जर प्रत्येक वेळेस तुम्ही श्रीमंतालाच मतदान करत राहिले, श्रीमंतालाच निवडून आणत राहिले, तर तोच मोठा होणार ना, तुमचे लेकरं मोठे होणारच नाहीत। म्हणून समाजाचे परिवर्तन झालं आहे आता। हे खोटे आश्वासनं, फसवी, धनगराला फसव, मुसलमानाला फसव, मराठ्याला फसव। त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की हे तात्पुरतं नादी लावतात, थोडेफार पैसे देतात, ते काय आयुष्याला पुरत नाहीत। आणि काय करायचं, कायमच्या आयुष्याच्या सुविधा पाहिजेत आपल्याला, तरच गरीब मोठा होईल। नक्कीच गरीब मोठा झाला पाहिजे, गरिबांचं सरकार आलं पाहिजे। आता चाचपणी चालू आहे, अनेक उत्सुक उमेदवार तुम्हाला भेटायला येतात। किती जागा लढवण्याची तयारी सुरू आहे आणि कोणत्या प्रदेशात, जसं पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असेल, कोकण असेल? नाही, सगळ्या महाराष्ट्रातच। एक तर तुम्हाला सांगतो, राखीव तर आम्ही पूर्ण काढणार आहेत, त्यात तर काहीच दुमतच नाही। ती आता फिक्स झालेलं आहे आमच्या विचाराचा जो असेल ती राखीव जागा आम्ही सगळ्या काढणार आहेत। SC STच्या ज्या जागा आहेत SCच्या, त्या राखीव सगळ्या जागा आम्ही काढणार, कारण कुठं बी आमचं मतदान निर्णय आहे प्रत्येक मतदारसंघात। त्यामुळं आमच्या विचाराच्या जागा राखीवच्या पुऱ्या काढणार आहेत आम्ही। आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच जागेवरती लढायचं का पाडायची हे आणखीन ठरायचं राहील। त्याच्यामुळं आता किती लढणार आहेत का पाडणार आहेत हे आज सांगता येणार नाही। पण राखीवच्याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे, कारण तिथं आम्ही कोणी ओबीसी उभा राहणार नाही, कोणी मराठ्याला उभा राहता येत नाही, किंवा कोणी धनगरांना राहता येत नाही, ना मुस्लिमांना राहता येतं, ना कोणाला तिथं उभा राहता येत। त्यामुळं त्या जागा 100% आम्ही निवडून आणणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही। पण बाकीच्या लढायच्या का पाडायच्या हे निर्णय आता पुढे आहे, कारण
29 ऑगस्टला आपण निर्णय घेणार होतो, पण सरकारने पार डिसेंबरमध्ये निवडणूक घातली. म्हणजे 4 महिने, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 4 महिने नेऊन घातल्यामुळं आपणही आपली बैठक पुढं ढकलली. आपलं हे जे काय म्हणतात ना, छत्रपतीचे गनिमी काव्य, आपले हे डाव आपण का लक्षात येऊ द्यायची. त्यामुळं आम्ही पुढं ढकललं. आम्ही वेळेवरती बरोबर त्यांच्या घावावरती प्रतिवार करतो. वेळेवरती देवेंद्र फडणवीसांचं जे वार आहे, त्या वारावरती प्रतिवार टाकून आम्ही मात्र त्यांचं षड्यंत्र मोडणार आहे 100%. कितीही प्रयत्न करा म्हणा. तुम्ही काल असं म्हटले होते की राज्यात कुठलंही संकट नसताना राष्ट्रपती राजवट लावल्या जाऊ शकते किंवा निवडणुका लांबवल्या जाऊ शकतात. हे मग आता सरकारचे चित्र तसं दिसतात ना, तेच बोलायलेत, आपण थोडं बोलायलो. तेच बोलले तर की आता डिसेंबरपर्यंत पुढं घ्यायला लागते. संकटच नाही, कारण काय आहे? तेच कळत नाही ना. बहुतेक त्यांना आमची रणनीती बघायची, काय करतायत, काय भूमिका घेतात, पाडायचं म्हणतात का उभा करायचं म्हणतात, कोणचे उमेदवार देतात, कोणत्या मतदारसंघात किती येतं, लढायचं म्हणतात, कोणाकोणासोबत येत, कसं हे निवेदन जोडतात. पण ते आपल्या लक्षात आलं की यांना मराठ्यांच्या जे काय म्हणतात नाही, यांनी केलेले जे पापं आहेत आत्तापर्यंतचे, मग आता ते भरून कसे काढायचे. मराठी तरी येतच नाहीत आता, धनगरही ऐकत नाही आता, सामान्य ओबीसी बी ऐकत नाही. त्यांचे बी हजारात प्रश्न आहेत सामान्य ओबीसींचे सुद्धा. छोट्या छोट्या जाती आहेत, लिंगायत समाज आहे, यांचेही प्रश्न आहेत, मुस्लिमांचे प्रश्न आहेत, दलितांचे आहेत. त्यामुळं यांना हे ते जो काय म्हणतात त्याला गैरसमज, काय नेरेटिव्ह पसरला आहे, ते भरून निघत नाही. आणि जनतेचा आक्रोश भरपूर आहे. शेतकरी ऐकायला तयार नाही आता त्यांचं, म्हणून ते पुढं ढकलायला लागले. तर मग राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय काय? काहीच नाही. राष्ट्रपती त्यांचेच, राज्यपाल त्यांचेच, प्रशासक बसन तर त्यांचाच बसल, म्हणून हे पुढं ढकलू शकतात. तर मग आपला अजेंडा आधीच का उघडा करायचा आपण? बघूयात, आम्हालाही वेळ मिळेल ना जनतेपर्यंत जायला. आम्ही घेऊ आता मतदारसंघानुसार बैठका घेऊ. आता शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात कुठलीही भूमिका मांडत नाहीत किंवा बोलत नाहीत आणि तुमच्या मागे शरद पवारच आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पहिल्यांदा तेच म्हणत होते प्रकाश आंबेडकर, म्हणजे दुसरे मत होते प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या मागे आहेत. सरकार म्हणत होतं त्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेब मागं आहेत, बच्चू कडू मागं आहेत, कधी म्हणायचे उद्धव ठाकरे मागं आहेत, कधी म्हणायचे राज ठाकरे मागं आहेत, कधी म्हणायचे नाही काँग्रेसवालेच मागं आहेत, कधी कधी म्हणायचे शिंदेसाहेब मागं आहेत, कधी कधी तर तेच म्हणलेत आंबेडकर साहेबच म्हणलेत फडणवीस साहेब मागं आहेत, आधी म्हणले शरद पवार साहेब मागं आहेत. आता तेच म्हणजे इथं फक्त जनता मागं आहे. आणि हे गणित नाही उरगडू शकत राज्यात कोणाला, कोण मागं आहे कसं आहे हे उरगडू शकत नाही. कारण जनतेचं गणित कोणाला उरगाडलेलं नाही आणखी, आणि कधी उरगडू शकत नाही. तोवर हे पडलेले असतील सगळे, सत्ताधारी जेवढे आहेत ना तेवढे पडलेले असतील. 29 ऑगस्टची बैठक तुम्ही लांबणीवर टाकली, दरम्यान काही दौरा असणार आहे का, कसा असणार आहे, काही ठरलं आहे काही? हो, विदर्भात दौरा टाकणार आहेत आम्ही. विदर्भात लवकरच दौरा टाकणार आहेत, मुंबईत पण टाकणार आहेत आणि कोकणात पण टाकणार आहेत. आम्ही दौरे टाकणार, कारण ते जर टाकायचं म्हणतात तर आम्ही टाकणार ना. विनाकारण आम्हाला डवचायला लागले, आमच्याकडे दौरे टाकायला लागले काही कारणं नसताना, आम्हाला डवचायला लागलेत ना. मग तिकडंसुद्धा आमचा मराठा आहेच ना, आम्ही पण तिकडे टाकणार आहेत. आणि बघूयात ना, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्याला कोणचा आमदार आणतोय आणि पाठबळ देतोय ते आम्हालाही बघू द्या ना मराठ्याला. मराठा आरक्षणाला विरोध करणारे नेते कोण कोण त्यांच्या मतदारसंघात घेऊन येतोय, कोणचा आमदार घेऊन येतोय ते बी आम्हाला बघायला दिसेल ना. म्हणजे त्याची भूमिका सारखी आहे म्हणायचं. जो मराठा आरक्षणाला नेता विरोध करतोय आणि त्याला जो आमदार आपल्या मतदारसंघात घेऊन येतोय, मग तो नेता कोणाचा असो, ओबीसीचा असो, नाही तर तो मराठ्याचा असो. म्हणजे छगन भुजबळ असो ओबीसीचं म्हणण्यापेक्षा छगन भुजबळ असो किंवा आणखीन दुसरे 2-3 आहेत ते असो, त्यांना जो मराठ्याचा आमदार किंवा कोणचा आमदार मतदारसंघात घेऊन येणार आहे त्याला पुढं आमच्या संघच खेटायचं ना मतदानाच्या टायमाला. बघूयात ना कोण कोण आणतं आहे, बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण घेऊन येतं आहे. काय आमचा बी कोकण दौरा आहे, विदर्भ दौरा पण आहे. पण आता आम्हाला जर आव्हान दिलं जातं आम्ही दौरे काढणार आहेत, काढू द्या ना. दौरे काढायचा अधिकार आहे. कोणचा आमदार आणतोय, कोणचा आमदारले आरक्षणाला विरोध करण्याच्या नेत्याच्या पुढं करतोय, म्हणजे त्याचा अर्थ असा की त्या आमदाराचा सुद्धा आमच्या मराठा आरक्षणाला विरोध आहे. विरोध करणाऱ्या नेत्याला आणतोय म्हणल्यावर बघू द्या, आम्हालाही कळेल ना कोण कोण येते. 288 जागेवर उमेदवार देणार आहात, पाड्याची लिस्ट कितीची आहे? नाही, आता ते जरा थोडं थांबायला लागलो होतं आम्ही. उभा करायचे पण का पाडायचे पण ते आता शेवटी समाजाला विचारायचं राहिले, त्याच्यावर ठाम आहे. मी ॲक्टिव्ह 9ला क्लिअर करतो आज की जे काय इच्छुक आलेले त्यांना कोणालाही उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही आहे. आणि कोणत्या पक्षाचा जरी आमच्याकडे उमेदवारी मागायला आला तरी पण समाजाला विचारलं जाणार आहे, ज्या त्या मतदारसंघातल्या
की इतके उमेदवार आले यातला कोणचा द्यायचा. म्हणजे कायचा गैरसमज असतो ना, तो अमुक आपल्याकडे आलेला तो आपल्या विरोधात होता आधी आणि आता तो इकडं आला आहे, त्याला द्यायचं नाही. हे त्या मतदारसंघातल्या लोकांना विचारून दिलं जाणार आहे. सरळ मतदारसंघातल्या लोकांना सांगितलं जाणार आहे इतके उमेदवार आहेत, त्यातलं एक कोणचा द्यायचा. त्यामुळं संभ्रम कोणी मराठा समाजाने ठेवायची आवश्यकता नाही. उमेदवारी मागायला कोणी पण येत असतो, इच्छुक पण कोणी असतो. आला म्हणून त्याला काही उमेदवारी आपण दिलेली नाही आहे आणि द्यायचं काही कारण पण नाही ना. आता ते ठरवलं जाणार आहे. म्हणजे कोणत्याही पक्षाचा आला तर त्याच्या 5-7 पक्ष आहेत, त्यांचा एखादा उमेदवार मागायला आला किंवा सर्वसामान्य माणूस मागायला आला किंवा आंदोलनातला आपला मागायला आला, ते सगळ्यांचे अर्ज घेतलेत. परंतु ज्या दिवशी ते ठरलं उभा करायचे, ठरलं तर जर तरचा विषय येतो, तर त्या मतदारसंघात लोकांना सांगितलं जाणार आहे यातला कोणचा द्यायचा आहे. त्यामुळं लोकांनी निश्चिंत राहायचं आहे आणि समाजात तेवढा विश्वास आहे की आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही, एवढा समाजाला माझ्यावरती विश्वास आहे. एक प्रमुख नावं आहेत का राजकारणातली जे पडूच शकतात? लई येतं. मराठा आरक्षणाला विरोध केलेली सुट्टीच नाही त्यांना. मग ते कोणत्या जातीचं असू द्या, ते मराठ्याचं सुद्धा असू द्या, फक्त मैदानात उतर म्हणा त्याला. मागच्या दारातून नको जाऊ. कारण यांना बरेच जण हे आमच्यावर बोलणाऱ्याला मागून घालतात, ते म्हणजे मागच्या दारातून आज येते. त्याच्यामुळे ह्या मैदानात उभा राहा म्हणा फक्त. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.